मुलांच्या डब्यावरती देण्यासाठी खुसखुशीत अशी आज आपण इथे मेथीची पुरी इथे बनवून घेणार आहे. त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ही पुरी करताना गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं नाही आहे, तर डायरेक्ट घेतलेलं आहे. अर्धी वाटी त्यामध्ये बेसन पीठ घालायचं म्हणजे पुरी चांगली खुसखुशीत लागते. ओवा घालायचा आहे. पांढरं तीळ आपल्याला 2 चमचे यामध्ये घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं आपल्याला इथे जास्त घालायचं आहे. हिंग आणि थोडीशी हळद आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे. अर्धी वाटी दही घालायचं आहे. दह्यामुळे काय होतं, पुरी मऊ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाही का, खायला चव खूप छान लागते. आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरीचा ठेचा यामध्ये भरपूर घालायचा आहे. तुम्हाला पुरी किती तिखट पाहिजे त्यानुसार. एक मोठा चमचा गरम मसाला घालायचा आहे. 2 पळ्या तेल घालायचं आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली मेथी यामध्ये घालून घ्यायची. आता तुम्ही किती प्रमाणात बनवताय त्यानुसार तुम्ही मेथी कमी जास्त करू शकता. इतकी पण जास्त घालू नका की शेवटी जेव्हा तुम्ही पुरी बनवाल तेव्हा ती खाताना कडू लागेल, कारण मेथी कडू असते. त्यानंतर ना यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. मेथीला पाणी सुटतं, त्यामुळे पाणी हे जपून घाला. आता हा घट्टसर गोळा मळून घेतला की आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे. साधारणतः 20 मिनिटं तरी पीठ आपल्याला भिजायला ठेवायचे, जेणेकरून ते चांगलं भिजलं जातं. तर इथे आपलं पीठ जे आहे ना ते मळून घेतलेलं आहे मी आणि 20 मिनिटं मी हे असं भिजायला ठेवणार आहे. 20 मिनिटानंतर ना इथे तुम्ही बघू शकताय, सुरुवातीला जेव्हा आपण पीठ मळलं होतं तेव्हा खूप घट्ट होतं. 20 मिनिटानंतर ना पीठ सैलसर झालंय का, तर यामध्ये मेथी असते आणि मेथीला ओलावा खूप असतो. पालेभाज्यांना ओलावा खूप असतो. सुरुवातीला मळताना पीठ घट्ट मळायचं आणि थोड्या वेळ पीठ भिजत ठेवलं की बरोबर ते सैल होतं. आता इथे आपल्याला नेहमीच्या चपातीसारखी एक पातळ चपाती लाटून घ्यायची आहे. आता 2 गोळे मी इथे बनवून घेतलेले. आता मेथीची पुरी बनवते, आपल्याला पातळ चपाती लाटायची आहे. इतकी जास्त नाही लाटायची, पण पातळ लाटायची. आपण दररोजची चपाती जशी लाटतो ना तशी ही चपाती इथे लाटून घ्यायची. एरवी जेव्हा आपण पुऱ्या साध्या नॉर्मल बनवत असतो तेव्हा थोड्याशा त्या आपण जाड ठेवत असतो, पण मेथीच्या पुरीला तसं करायचं नाही आहे, तर ती पातळच लाटून घ्यायची आहे. त्याचं कारण सांगते. मेथी त्यामध्ये घातलेली असते, पटकन ती शिजली गेलेली पाहिजे आणि पातळच मेथीची पुरी चांगली खुसखुशीत लागते. आता इथे एक वाटी घेतलेली आहे आणि वाटीने पुऱ्या कट करून घेतलेल्या आहे, म्हणजे सगळ्या पुऱ्या ना एकसारख्या आकाराच्या दिसतात. तर इथे तुम्ही बघू शकता किती पातळ अशी मी ही पुरी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर ना तेल चांगलं तापलेलं पाहिजे, म्हणजे इतकं नाही तापवायचं की तेलातनं असा धूर निघेल, एवढं नाही तापवायचं. गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि मग तेलामध्ये पुरी सोडून घ्यायची. एक एक सोडते म्हणजे व्यवस्थित पुरी तळली जाते, कारण तेलाचं प्रमाण जे आहे ना ते मी इथे कमी ठेवलेलं आहे. आणि नेहमीच्या पुऱ्या तळतो अगदी तशाच पुऱ्या मग इथे आपल्याला ह्या तळून घ्यायच्या, हलकासा असा सोनेरी कलर येईपर्यंत. चवीला खूप लागतात. प्रवासामध्ये अगदी 2-3 दिवस त्या सहज टिकतात. डब्यावरती पण द्यायला होतात. मुलं एरवी भाज्या खात नाही, पण अशा चांगलं चटपटीत आवडीचे पदार्थ केलं की भाज्याही खाल्ल्या जातात आणि जेवणही पोटभरीने होतं. तर चहासोबत सुद्धा तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात. रेसिपी एकदम सोपी, पटकन होणारे आणि काहीही यामध्ये घालायचं नाही, फक्त मोजके साहित्य इथे मी घातलेले तेवढे. बघू शकता छान अशी मऊ लुसलुशीत टम फुगलेली आपली मेथीची जी पुरी आहे ना ती इथे बनून तयार झालेली. तुम्हाला रेसिपी आवडली, लाईक करा, शेअर करा. नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा अशाच रेसिपी बरोबर भेटूया. तोपर्यंत बाय बाय.